ज्यांचा आपण सन्मान केला त्या डॉक्टर सौम्या व्यासपीठावर बसलेले आणि या पुरस्काराची निवड करण्याच्या संबंधीची जबाबदारी त्यांनी गेली अनेक वर्ष घेतली. ते डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर माशेलकर, चव्हाण प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी आणि सरकारी बंधू भगिनी. आजचा दिवस हा चव्हाण सरांच्या जयंतीचा दिवस आहे. एका अत्यंत सर्वसामान्य कुटुंबामध्ये ज्यांचा जन्म झाला, शैक्षणिक पार्श्वभूमी एका दृष्टीनं घरामध्ये यत्किंचित नव्हती, पण अतिशय कष्टाने शिक्षण ज्ञान संपादन केलं. आणि हे करत असताना आज आपण भाग्यवान आहोत, आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. पण त्या कालखंडामध्ये परकीयांचं राज्य होतं आणि त्या परकीयांच्या राज्याला या देशाच्या भूमीवर घालवण्यासाठी आपलं सर्वस्व देण्याची तयारी ठेवणारी जी पिढी होती, त्या पिढीचे चव्हाण साहेब एक घटक होते. अनेक वर्ष त्यांनी तुरुंगामध्ये काढली, संघर्ष केला आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये काही सुधारणा झाली, परिवर्तन आलं हे दाखवण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले, त्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या पिढीमध्ये ज्यांचं स्मरण आपल्याला कायम करावं लागेल या महाराष्ट्रामध्ये, त्याच्या चव्हाणांचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागेल. 46च्या आधी महाराष्ट्राच्या त्यावेळच्या मुंबई राज्यामध्ये ते मुंबई राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना राज्य सरकारमध्ये सुद्धा प्रशासनाची जबाबदारी प्राप्त झाली. आणि ती करत असताना हे राज्य त्या काळाचं 2 राज्यांनी एकत्रित असलेलं असं राज्य होतं, ज्याला महाद्विभाषिक म्हणून ज्याचा उल्लेख व्हायचा तो गुजरात आणि महाराष्ट्र. यांना एकत्रित ठेवणं हे महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या जनतेला मान्य नव्हतं. आणि त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राचा संघर्ष हा महाराष्ट्रामध्ये त्या कालखंडामध्ये झाला. आणि संयुक्त महाराष्ट्राची पूर्तता ही व्हावी यासाठी जनतेची जी अपेक्षा होती, ती अपेक्षा पूर्ण करण्याचं ऐतिहासिक काम चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली 1 मे 1960 साली आहे. राज्य झालं आणि हे राज्य एका प्रगतीच्या रस्त्याला न्यायचं या प्रकारचा आव्हानात्मक स्थिती ही चव्हाण साहेबांच्याकडे होती. त्यांनी अनेक निर्णय घेतले आणि त्या निर्णयातून या देशाला, या राज्याला एक दिशा दिली. आणि ते काम प्रभावीपणाने करत असतानाच देशावर एक परकीयांचं संकट आलं आणि त्या संकटातून संपूर्ण देश एका अस्वस्थ परिस्थितीतून पुढे जात असताना या देशाच्या लष्कराचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही पावले टाकली पाहिजेत, ही भूमिका त्यावेळेचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी घेतली. आणि हे करायचं असेल तर महाराष्ट्रातून चव्हाण साहेबांना
दिल्लीमध्ये बोलल्याशिवाय पर्याय नाही या निष्कर्षाची ते आले. संरक्षण खात्याची जबाबदारी घेतली आणि संरक्षण खात्यामध्ये प्रचंड परिवर्तन केलं. त्या खात्यामध्ये मी काही वर्ष काम केलं आणि माझी एक सवय होती की जुने कर्तृत्वान जे मंत्री होते त्यांनी महत्त्वाच्या प्रसंगी निर्णय कसे घेतले, फाईलवरची टिप्पणी काय होती याच्याबद्दलची माहिती मी कटाक्षाने काढत असे. आणि त्यातून मला स्वतःला पाहायला मिळालं की चायनाच्या ॲग्रेशनच्या नंतर या देशाची स्थिती जी झाली होती ती पूर्णपणानं बदलण्याच्यासाठी चव्हाण साहेबांनी संरक्षण मंत्री म्हणून अत्यंत मोलाची कामगिरी केली. त्यांच्या त्या काळामध्ये अनेक जबाबदाऱ्या त्यांच्या होत्या. ते अर्थमंत्री होते, परराष्ट्रमंत्री होते, संरक्षण मंत्री होते, गृहमंत्री होते. एका सामान्य कुटुंबातून आलेले व्यक्तिमत्व या देशाच्या इतक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणानं सांभाळू शकतात आणि देशाच्या समोर एक आत्मविश्वासाचं वातावरण तयार करू शकतात. असं एक ऐतिहासिक काम हे चव्हाण साहेबांनी त्या काळामध्ये केलं. आणि म्हणून ते केल्याच्या नंतर या संस्थेची स्थापना आपण केली आणि यामधून चव्हाण साहेबांना अभिप्रेत असलेलं जे काम होतं ते काम करण्याच्याबद्दलचा प्रयत्न या वास्तूमधून अनेकांच्या मदतीनं अखंडपणानं सुरू होतं. आणि त्यामधलाच एक भाग की या देशाच्या उभारणीमध्ये कोणत्याही क्षेत्रात अतिशय मोलाची कामगिरी यांनी केली अशा मान्यवरांची निवड करून त्यांचा सन्मान करणं आणि असं काम करणाऱ्यांनी जे काही योगदान दिलं हे नव्या पिढीच्या समोर ठेवणं आणि याच्यामध्ये सातत्य राहील याची काळजी घेणं आणि या दृष्टीनं कर्तृत्वान लोकांचा सन्मान हा करण्याच्याबद्दलचा निर्णय या संस्थेने घेतला. आणि त्यासाठीच या पुरस्काराचा ही परंपरा सुरू केली. सवन यादी आपण वाचल्याच्या नंतर त्याची प्रत्येक व्यक्ती अशी आहे की त्यांचं योगदान या देशाच्यासाठी आहे. काही ना काही ते क्षेत्राच्यासाठी त्यांनी काम केलं. आणि म्हणून आज या ठिकाणी डॉक्टर स्वामीनाथन यांची निवड करताना निवड समितीने हाच विचार केला की आरोग्याच्या प्रश्नाच्यासाठी ज्यांनी प्रचंड योगदान दिलं अशा स्वामीनाथांची निवड या ठिकाणी उचित ठरेल. व तो टी व्हीचा प्रश्न असेल, अन्य आरोग्याचे प्रश्न असतील, त्याला आपल्या आयुष्याचा फार कालखंड हा संशोधनाच्यासाठी देऊन त्याला पर्याय देण्याच्याबद्दलची काळजी त्यांनी घेतली आणि म्हणून त्यांची निवड आज या ठिकाणी केली. डॉक्टर स्वामीनाथन त्यांचे वडील शेतीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं काम केलं. या यादीमध्ये जी नावावली आहे त्याच्यामध्ये सी सुब्रमण्यम यांचं नाव आहे. सी सुब्रमण्यम हे शेती खात्याचे मंत्री होते आणि त्यांच्या कालखंडामध्ये डॉक्टर स्वामीनाथन हे त्यांचे सहकारी होते. मला स्वतःला शेतीच्या क्षेत्रामध्ये देशामध्ये काही वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीच्या काळामध्ये ज्यांनी मोठं योगदान दिलं अशा वैज्ञानिकांची शास्त्रज्ञांचाही सुसंवाद ठेवण्याचा प्रयत्न माझ्याकडून होत असे. आणि त्याच दृष्टीनं डॉक्टर स्वामीनाथन यांच्याबरोबर काही काळ मला काम करण्याची संधी मिळाली. मला हॉर्टिकल्चरच्या सेक्शनमध्ये जे काही या देशामध्ये बदल झाले ते बदल अतिशय मोलाचे होते आणि या देशाच्या कृषी क्षेत्राच्या शास्त्रज्ञांनी आणि शेतकऱ्यांनी या बाबतीत अतिशय मोठं काम केलं. एक काळ असा होता की आपल्या घरामध्ये कुणी आजारी असला तर घरचे लोक बाजारात जाऊन मोसंबी किंवा फळं आणायचे. किंवा एक काळ असा होता की मोसंबी घेऊन कोणतरी आला तर शेजारी विचारायचे
की घरात कोणी आजारी आहेत का. आणि त्याचं कारण या क्षेत्रामध्ये आपल्याकडे काम नव्हतं. पण माझ्या कालखंडामध्ये या क्षेत्रामध्ये अधिक लक्ष घातलं आणि आज जगामध्ये जास्तीत जास्त हॉर्टिकल्चरचं उत्पादन करणाऱ्या देशामध्ये भारताचा पहिला नंबर आहे. आणि ते काम करण्याच्यासाठी अनेकांनी, अनेक वैज्ञानिकांनी, शास्त्रज्ञांनी फार दूरचं काम केलं. या देशामध्ये इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च नावाची जी संस्था आहे जिथं डॉक्टर स्वामीनाथनचं फार मोठं योगदान आहे. आणि त्या संस्थेचा मी स्वतः 10 वर्ष अध्यक्ष होतो. त्यामुळे त्या सगळ्या कामाच्याबद्दलचा आलेख निश्चितपणे नाही. आणि असाच एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर स्वामीनाथनने या क्षेत्रात अनेक लोकांनी जे काम केलं त्याची जाहीरपणानं कौतुक करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती. आणि ती याच व्यासपीठावर त्यांनी घेतलेली होती. आणि म्हणून मला आनंद आहे की जे काम नंतरच्या काळामध्ये त्यांच्या विचाराने आम्ही केलं, अनेक लोकांनी केलं, अनेक वैज्ञानिक त्याच्यामध्ये सहभागी झाले, त्यांनी त्याच्यामध्ये कष्ट केले, अशांचा सन्मान डॉक्टर स्वामीनाथांनी याच व्यासपीठावरून करण्याच्याबद्दलची भूमिका घेतली होती. आज याच व्यासपीठावर त्यांच्या कन्येचा सन्मान होतो आणि अतिशय मोठं काम केलं म्हणून हा सन्मान होतो. याचा एक अतिशय अभिमान, आनंद आपल्या सगळ्यांना आहे. मी अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. चव्हाण सरांनी जे आदर्श आपल्यावर ठेवले ते आपण जतन करूया. समाजामध्ये आणि देशामध्ये जे जे या देशाच्या उभारणीच्यासाठी कर्तृत्व दाखवतात, योगदान करतात, अशांची निवड करून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा ही आपण कायम ठेवू आणि चव्हाण सरांचा विचार हा खऱ्या अर्थाने जतन करू. एवढंच या ठिकाणी सांगतो. माझी 2 शब्द संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.